बघता बघता मधले 8 महिने पुन्हा ऋतू बदलावे तसे पालटून गेले. या 8 महिन्यात मिस्टर अग्निहोत्रींसोबत सर्वांचेच रिलेशन अगदी स्ट्रॉंग झालेले. कीटो आणि एकांश तर त्यांचा अगदी जीव की प्राण झाले होते. आता आपल्या कीटो बेबी बोबडं का असेना पण बोलायला लागलेल्या, तर एकांशाचं एखाद दुसऱ्या शब्दासोबत त्याचं न समजणारं संगीत सुरू झालं होतं. साहेबांचं धडपडून चालणंही सुरू झालं होतं, ज्यात त्याची कीटो दीदी त्याला खूप मदत करायची. दोन्ही लेकरांच्या कृपेने मेन्शन अगदी दणानून उठायचं. आता ही सकाळची सुरुवात व्हायला प्रत्येकाची न आवरणारी गडबड चालू झालेली. जाण्याच्या घाईत सर्वजण डायनिंग एरियात हजर झाले होते की इतक्यात कसल्याशा आवाजाने सर्वांच्या माना किचनकडे फिरल्या. तर समोरून नित्या आणि रीटाला स्टाफ सोबत नाश्ता घेऊन बाहेर येताना बघून इथे आरव आणि विष्णूच्या ओठांवर हसू फुललं. आरव तर आत्ताही त्याच्या या नववधूला बघतच राहिला. लग्नाला 2 महिने होऊनही अजूनही तिच्या चेहऱ्यावरचं तेज उतरलं नव्हतं. उलट दिवसेंदिवस मॅडम तर जास्तच सुंदर दिसायला लागल्या होत्या. त्यांचं लग्न सिया आणि सुवर्णाच्या हट्टावर अगदी राजेशाही थाटात केलं गेलेलं. बिझनेस इंडस्ट्री पासून ते बॉलिवूड पर्यंत सर्वांना आमंत्रण दिली गेलेली. अग्निहोत्रींचा तो थाट बघून तर आलेल्या प्रत्येकाची बोटं तोंडात गेली नसतील तर नवलच. पण त्यातही अग्नेय त्या लग्नात पूर्ण टाइम त्याच्या प्रिन्सेस सोबतच होता. तिची सुंदरता आता होतीच इतकी निरागस की त्या पार्टीचा ट्रेंडिंग विषय अगदी तीच झाली होती. त्यात अग्नेय अग्निहोत्रीची बायको म्हटल्यावर ज्याला त्याला तिलाच बघायचं होतं. तिचा एक फोटो काढायला किती कॅमेरे आसुसले होते हे तर विचारायलाच नको. पण अग्नेयने ती परमिशन कोणालाच दिली नव्हती. एखाद्या पहाडासारखा तिच्या मधात उभा होता तो. आता नित्या आणि रीटा सर्वांना नाश्ता सर्व करायला इथे अग्नी अजूनही हाताची घडी घालून तिची वाट पाहत होता. तीच ती जी त्याचं जग होती आणि त्याचा श्वासही, त्याची सिया. आणि बस समोरून ती स्टाफ सोबत चहा कॉफीचा ट्रे घेऊन येताच इथे अग्नीचे ओठ किंचित रुंदावले ना. बाकी कोणाला त्याचं हसू दिसलं नसलं तरी तिच्या त्या बोलक्या डोळ्यांनी मात्र ते बरोबर टिपलेलं. यार वहिनी, माझ्या मॉर्निंगची सर्वात बेस्ट सुरुवातच तू आणि तुझ्या हातची कॉफी आहे. सियाने त्याच्या समोर कॉफीचा कप ठेवताच आरवने तिचा हात पकडून त्यावर ओठ टेकवले. ते बघून इथे अग्निदेवांनी मात्र डोळे फिरवले ना. इथे त्याला त्याच्या बायकोवर प्रेम करायला भेटत नव्हतं, पण पूर्ण जग मात्र तिच्यावर भरभरून प्रेम उतू घालायचं. खरंच हा सिया, दिवसभर ऑफिस मधल्या कॅन्टीनची कॉफी पिऊनही मन शांत होत नाही, जे तुझ्या हातच्या कॉफीने क्षणातच होऊन जातं. विष्णूने ही सियाची स्तुती करत कप ओटाला लावला. तशी सियाने त्यालाही गोड अशी स्माईल दिली. पण इथे अग्निदेवांच्या आतला अग्नी आता पेटायला लागलेला ना. जाणा, सर्वांना कॉफी आणि चहा देऊन झालं असेल तर आता मलाही मिळेल का? म्हणजे मीही माझ्या बायकोची स्तुती करेन. अग्नेयचा काहीसा वैतागलेला आवाज कानावर पडताच सर्वांचे ओठ रुंदावले. साहेबांना यांच्या प्रिन्सेसचं अटेन्शन थोडंही इकडे तिकडे झालेलं आवडायचं नाही. सिया बाई, या रावणाला आधी कॉफी दे, नाहीतर हा उगाच आम्हाला वटारत बसायचा. आजीने तर संधीचं सोनं करत अग्नेयला बडबडून घेतलं. मिस्टर अग्निहोत्री आल्यापासून ही म्हातारी एक काय कोणाच्या हातात येत नव्हती. आरवचं जीनं तर
तिने अगदीच हैराण करून सोडलेलं. अहो काय तुम्ही, जरा म्हणून तुम्हाला थांबायला जमत नाही ना? त्याचं ऐकून सियानेही आता लाज सोडून दिलेली. लग्नाच्या या 3.5-4 वर्षात ती दोघंही एकमेकांना अगदी पुरेपूर समजायला लागली होती. म्हणून आताही तिने त्याला नजरेने दटावतच त्याचा कॉफीचा कप समोर ठेवला आणि स्वतःही त्याच्या बाजूला बसून घेतलं. पण तिचं ऐकून इथे साहिबांचं तोंड आकसणार नाही असं होईल का? जाणा, तू विसरतीये तर मीच आठवण करून देतो की मागचे 5 दिवस मी थांबलोच आहे आणि स्टील तू माझ्याकडून अजून थांबायची अपेक्षा करतीये. तुझे हे महिन्यातले 5 दिवस आधीच माझ्या जीवावर आलेले असतात, त्यात तू अजून तडपव मला. सियाने त्यालाच बोलताना बघून अग्नेयने आता हळू आवाजातच तिच्यावर चिडचिड केली. पण त्याचं ऐकून इथे सियाचे डोळे मोठे झाले ना. अहो, कुठला विषय कुठे घेऊन चाललाय? शांत बसून कॉफी पिया बघू तुम्ही. त्याच्या बोलण्याने सिया इतकी काय लाल झाली की तिला तर त्याच्यावर चिडताही येईना. पण आपल्या गुलाबाला आता फुललेलं बघून इथे अग्नीने हसतच कप ओटाला लावला. तिला छळण्यात जे सुख होतं ते त्याच्यासाठी तर कशातच नव्हतं. मग जाणा, आज रात्री तरी निदान माझी फास्टिंग सुटेल ना? कारण खरंच तुझ्याशिवाय अजून स्वतःला लांब ठेवणं मला जमणारच नाही. अग्नीने तिचं लाजरं रूप मनात साठवत अगदी आगतिकतेने तिला विचारलं. पण त्याच्या या केविलवाण्या मुखड्यावर तिला त्याच्यावर किती प्रेम आलं हे ती त्याला कशी सांगणार होती ना? अहो, एका मुलीचे वडील आहात तुम्ही, आत्ता तरी सुधरा जरा. तिला तर तिच्या अहोंना कसा आवरू तेच समजेना. जाणा, उद्या मला अजून 10 लेकी जरी झाल्या तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही आहे. त्याच्या या ठाम उत्तरावरच सियाला तर भरून आलं. वहिनी, मी काय करू ग? इकडे नाश्ता होताच जो तो आपल्या कामाला निघून गेलेला. सिया, रीटा आणि नित्याही ऑफिसला निघाल्या होत्या. नीतू, पहिलं तर हे पेंगळ्यासारखं बोलणं बंद कर बघू. मागे बसलेल्या नित्याचं असं मुळूमुळूचं बोलणं बघून रीटाने कार चालवता चालवता एक नजर तिच्याकडे टाकली. तसा तिचा राग बघून बाजूच्या सीटवर बसलेल्या सियाला तर हसूच आलं. दिवसभरात तिघींनाही जास्त टाइम भेटत नसल्याने त्या तिघीही ठरवूनच एकत्र जायच्या आणि यायच्या, जेणेकरून कारमध्ये तरी त्यांना गॉसिप करता येईल. यार रीटा वहिनी, तू माझी सिच्युएशन समजून घे ना. तिथे तुझा बनी समजून घेईना आणि इथे तू. नित्याला तर आता नेमकं काय बोलायचं तेच समजत नव्हतं. आरवच्या कृपेने बिचारीचं डोकं नुसतं उठलं होतं. नित्या राणी, अगं जोपर्यंत तू स्वतः या टॉपिकवर आरवशी बोलणार नाहीस तोपर्यंत तुला सोल्युशन कसं मिळेल? तू एकदा बोलून तर घे त्याच्याशी, बघ तो काय बोलतोय. सियाच्या समजवण्यावर नित्याची गाडी तिच्यावर सरकली. वहिनी, त्याच्याशी बोलून काहीच उपयोग नाही आहे, तो तर तयारच नाही ग. नित्याचा सूर बोलता बोलताच अगदी रडवेला झाला. हे तो बोलला का तुला? रीटाने तिचा उतरलेला चेहरा बघून आता तिला प्रेमाने विचारलं. नाही वहिनी, पण मला समजतं ना त्याला इतक्यात बेबी नको आहे ते. तो तर स्वतःहून कधी विषयही काढत नाही. नित्याला तर तिच्या बुरट्याला कसं बाटलीत उतरवायचं तेच समजत नव्हतं. नित्या, अगं राणी, तू तर आरूला सर्वात जास्त ओळखतेस. कदाचित तो अजून ह्या जबाबदारीला घ्यायला तयार नसेल म्हणून त्या विषयावर बोलत नसेल.
सियाने आरवच्या बाजूने समजावताच नित्याचं तोंड अगदी इवलूसं झालं. वहिनी, अगं तो जबाबदारी घ्यायला तयार नसला तरी मी तर आहे ना. नित्याचा तो ठामपणा बघून रीटा आणि सियाला तिचं किती ते कौतुक वाटलं. नित्या, मान्य बाळा, तू तयार आहेस, पण एक लक्षात ठेव, ही जबाबदारी नवरा बायको दोघांची असते. म्हणून तू एकदा माझ्या आरुशी नीट या विषयावर बोलून घे. मला खात्री आहे या विषयावर त्याचीही काहीतरी बाजू असणार. सियाने समजवल्यावर नित्याने आता आरवशी बोलायचं मनोमन फिक्सच केलं. तिला काहीही करून आरवशी या टॉपिकवर डिस्कशन करणं आता गरजेचं झालेलं. पण नित्या, मला विचारशील तर मी तुला थोडं थांबायला सुचवेन. मध्येच रीटाने तिचा मत मांडताच नित्याची नजर गर्कन तिच्याकडे फिरली. पण का वहिनी? तिला तर रीटा असं का बोलतेय हेच समजत नव्हतं. नीतू बाळा, अगं तुमचं आत्ताच लग्न झालंय, मग लगेच बेबी अँड ऑल या जबाबदारीत तुला का अडकायचं आहे? हा टाइम तुमचा आहे नित्या, तो भरभरून एन्जॉय करा. नंतर काय बेबी आहेच की. रीटाचं म्हणणं सियालाही पटलं, पण नित्याचं मन मात्र बाळाकडे ओढ घेत असल्याने ती आता शांतच बसली. संध्याकाळी अग्नी आणि विष्णू सोडून बाकी सर्वांची जेवणं आटोपली होती. ती दोघंही लेट जेवूनच येणार असल्याने सिया आणि रीटानेही त्यांचं जेवून घेतलं. आरव, हे घे तुझी कॉफी. किती वेळा सांगितलं रात्रीची कॉफी घेत जाऊ नको म्हणून. नित्याने बडबडतच रूम मध्ये येत बाल्कनीत उभ्या आरवच्या हातात कॉफीचा कप दिला. तसा तो गालात हसला. डोंट वरी स्वीटहार्ट, कॉफी पिऊन मी झोप नाही येत म्हणून तुला रात्री डिस्टर्ब करणार नाही. ते तर मला रात्री एका प्रोजेक्टची फाईल स्टडी करायची आहे, म्हणून या कॉफीची गरज होती. आरवने नित्याला एका हाताने जवळ घेत कॉफीचा कप ओठाला लावला. काही क्षण दोघेही तसे शांत एकमेकांची मिठी अनुभवत होते. खाली गार्डन मध्ये कीटो आणि एकांश खेळत असल्याने रीटा आणि सियाही गप्पा मारत तिथेच बसलेल्या, ज्या ह्यांना बाल्कनीतून दिसत होत्या. आरू, तुला आपली कीटो आणि एकांश आवडतात का रे? नित्याने आरवला मोकळं बघून संधीचं सोनं करत त्याला प्रश्न विचारला. आजच ती ह्या गोष्टीचा काय तो सोक्ष मोक्ष लावणार होती. हा काय प्रश्न झाला का नित्या? कीटो आणि एकांशवर तर घरातला प्रत्येक व्यक्ती जीव ओवाळून टाकतो. आरवची नजरही जशी त्या दोन पिल्लांवर आली त्याच्या ओठांवरही आपोआप हसू पसरलं. मग तुला असं नाही वाटत का आपण त्या दोघांना अजून एक भावंड दिलं पाहिजे? नित्याने खूप हिम्मत करून जसा हा विषय काढला, इथे आरवचे डोळे मोठेच झाले आणि त्याने नित्याला पटकन समोर करत कॉफीचा कपही साईड टेबलवर ठेवला. नित्या, आता काय बोलली तू? त्याला आपण जे ऐकलं त्यावर क्षणभर विश्वासच बसला नाही. म्हणजे जी गोष्ट त्याच्या मनाच्या ठाईही नव्हती, ती गोष्ट हिच्या डोक्यात आलीच कुठून, हाच प्रश्न पडला त्याला. आरू, मला वाटतं आपणही आता आपल्या बेबीचा विचार करायला काही हरकत नाही. आय मीन मी त्या जबाबदारीसाठी तयार आहे. नित्याने गालात हसतच आरवच्या गालांवर हात ठेवत त्याच्या नाकावर ओठ टेकवत अगदी प्रेमाने म्हटलं. पण तो बिचारा तर तिचा ऐकून अगदी ब्लँक झालेला. इथे अजून तोच मोठा झाला नव्हता, तिथेही बया बाळाचं बोलतीये बघून त्याच्या किडण्या अक्षरशः घशात आल्या होत्या.
नित्या, अगं मध्येच हा बेबीचा टॉपिक कुठून आला? आपलं तरी ह्या विषयी काही बोलणंच झालं नाही. आणि आपलं आत्ताच तर लग्न झालंय नित्या, मग इतक्यात बाळाची घाई का आहे? आरवने शांत मुद्रेने नित्याला हा प्रश्न करताच तिचं तर तोंडच पडलं. आरू, आपला आत्ता नाही तर 2 महिन्यांपूर्वी लग्न झालंय आणि मला बेबीची घाई नाही तर इच्छा आहे. आपल्यालाही एक बेबी झालं तर आपली फॅमिली पूर्ण होईल. आणि मला खरंच वाटतं आरू की आपण आता प्लॅन करायला काही हरकत नाही. नित्याच्या नजरेतला तो हट्टीपणा बघून एक क्षण आरवही स्तब्ध झाला. आई होण्याचं मन घेऊन बसलेली ती. हो स्वीटहार्ट, आपणही नक्कीच आपली फॅमिली पूर्ण करू, पण अजून 1 वर्ष तरी माझा बेबीसाठी काहीच प्लॅन नाही आहे. नित्या, आपलं काय इतकं वय नाही आहे की आपण लगेच प्लॅन केलं पाहिजे. आपण आपली मॅरिड लाईफ एन्जॉय तर करू. आणि तू विसरतीये का? कंपनीचा वाढता लोड बघता वहिनी आणि हणीलाही त्यांच्या पिल्लांना हवे तसा टाइम देता येत नाही आहे. त्यात मध्येच आपलं हे डिसिजन सध्या तरी योग्य राहणार नाही. आरव नित्याचा हात पकडून तिला प्रेमाने समजावू लागला. त्याला खरंच लगेच इतकी मोठी जबाबदारी नको होती. त्यात त्याला नित्या आणि त्याच्या नात्याला भरभरून जगायचं होतं. बाहेरही खूप ट्रॅव्हल करायचं होतं. मग अशा बेबीचं प्लॅन केलं तर ते शक्य होणार तरी होतं का? मला वाटलेलंच तुला ना बेबीच नको आहे. मी वहिनीला बोललीही होती, पण तीच बोलली आधी तुझ्याशी बोलून घे. पण तू तर बोलायला काही ठेवलंच कुठे आहेस? मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे. त्याचा नकार ऐकून नित्याला तर रडूच फुटलं आणि ती त्याचा हात झटकून बेडरूम मध्ये आली. तसा इथे आरवने वैतागतच केसात हात फिरवला. त्याला तर नित्याच्या डोक्यात हे खूळ कुठून शिरलं तेच समजायला काही वाव नव्हता. त्याने एक नजर खाली सियाकडे पाहून पूर्ण एनर्जी गेन करत तो पुन्हा बेडरूम मध्ये आला. तर नित्या बेडवर उपडी पडून रडत होती. ते बघून त्याने कपाळावर बोट घासत तेच कपाळ कुठे आपटू असं झालं त्याला. इथे हीच अजून मोठी नाही झालीये, तिथे या मुलीला आई व्हायचंय. आरवने मनातच बडबडत नकारार्थी मान हलवली. नीतू, बाळा ऐक तर माझं. त्याने येऊन तिच्या बाजूला बसत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवताच तिने त्याचा हातच झटकून टाकला. तू बोलू नको माझ्याशी. मला तुझं आता काही एक ऐकून घ्यायचं नाही. माहितीये ना तुला की मी तुझ्याशिवाय आई बनू शकत नाही, म्हणूनच इतका भाव खातोय तू. नित्याने रडतच उशीत तोंड खुपसलं. पण इथे तिचे महान विचार ऐकून आरव मात्र सदम्यात गेलेला. ती काय त्याला तिचं बेबी प्लांट करण्याची मशीन समजून राहिली वाटतं. मग काय वाटतं तुम्हाला? नित्या आरवला कन्व्हिन्स करू शकेल का? आता शेवटचं पर्व आहे म्हटल्यावर त्याने कन्व्हिन्स तर झालं पाहिजे. पण आरव तर आरव आहे ना. बघू पुढे काय होतंय ते पुढच्या भागात. त्यामुळे आजचा भाग कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट्स करून सांगा. आणि आवडला असेल तर भरभरून लाईक्स देऊन खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.